बॅटिंग आणि तारकापिश या संघाने प्रथम टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. हा निर्णय कितपत योग्य ठरतोय ते पाहूया. आमंत्रित केलंय मल्हार एम्पायर या संघाला बॉलिंग करता. प्लीज लवकरात लवकर फिल्डिंग सजून बॉलिंगचा ताबा द्यायचा आहे अमोल वाघे, कारण आतापासून 3 मॅचेस बाकी आहेत. आजच्या दिवसातील हा 8वा सामना आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी आम्हाला ज्याने ज्याने हस्ते परस्ते मदत केली त्यांची एकदा नावं. प्रथम पारितोषिक आम्हाला देऊन या ठिकाणी पुरस्कृत केलंय. ज्याने प्रथम पारितोषिक आम्हाला देऊन या ठिकाणी पुरस्कृत केलंय ते म्हणजेच फाटक डेव्हलपर्स दापोली अक्षय जी फाटक, सरपंच जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगाव आणि भाजपा जिल्हा सरचिटणीस हे अक्षयजी पाठक. तसेच सेकंड प्राइज आम्हाला देऊन सहकार्य केलंय ते म्हणजेच आडेगावचे मोठे उद्योजक श्री फैयाज शेठ पटेल यांनी द्वितीय पारितोषिक दिलंय. तुमचे देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार. तसेच आम्हाला एक मोलाचं सहकार्य, मोलाचा वाटा लाभला आहे या पीसीएल मध्ये, ते म्हणजेच आपले विशेष सहकार्य करून आम्हाला श्री आपले टी शर्ट स्पॉन्सरशिप केली आहे श्री अशोकदादा पाटील, हे कोळी समाजाचे एकमेव आमदार तसेच भांडूप मतदारसंघाचे आमदार. पण अपील फेटाळली आणि नक्कीच नोटआउटचा इशारा दिला आणि नक्कीच चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतं अमोल वाघेकडनं. आणि स्ट्राईक चेंज होते, स्ट्राईक जाते मुन्ना फडायली याच्याकडे. नक्कीच मॅन फ्रॉम केशी स्प्रे लागेल. अमोल वाघे यांच्या मळप दुखापत. अमोल वाघे याच्या पायाला दुखापत झालेली आहे. तरी खेळाडूंना एक विनंती असेल की कालच्या दिवसापासून आपण बूट आहेत, शूज आहेत, ते शूज कंपल्सरी ठेवण्यात आलेले आहेत. परंतु काही खेळाडू शूज न घालताच या ठिकाणी खेळतात. खरोखर कारण कमिटीचा जो पहिल्यापासून नियम आहे की शूज कंपल्सरी आहेत. सुमित मारा करतोय तो आणि पहिला मारण्याचा प्रयत्न, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न तो म्हणजे मुनाब्याचा होता. उत्कृष्ट बॉलिंग करण्याचा प्रयत्न, चांगल्या प्रकारे या ठिकाणी कमबॅक करतोय. रणसंख्या झाली आतापर्यंत फक्त 3 धावा. पहिलं षटक चालू आहे, पूर्ण करतोय सुमित. मारण्याचा प्रयत्न हळूच कटवतोय आणि एका रनावर समाधान मानावं लागतंय ते म्हणजेच गौरव आणि मुन्नाफला. आणि नक्कीच ओव्हर देखील समाप्त झाली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. रन झालेले आहेत 4, बिनबाद 4 धावा. आता मात्र दुसरं षटक या ठिकाणी घेऊन आले मल्हार एम्पायरचा खुद्द कर्णधार अमोल वाघे. आता मुन्नाफला आणि गौरवला एक मोठी कामगिरी करावी लागणार आहे. फक्त पॉवर प्लेयर रन आलेले 4, कारण हेच एक संधी होती, षटक होतं, हाणामारी षटक. आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा एक विचार होता, परंतु बॉलिंग इतकी चालली की रन देखील मारू शकत नाही असा एक पुढचा चेंडू. पहिलाच बॉल होता दुसऱ्या ओव्हरमध्ये. इतकं चांगलं क्षेत्ररक्षण आऊ याच्याकडनं झालं. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. नक्कीच 3 धावा रोखल्या आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. तसंच आता पुन्हा एकदा जातोय स्ट्राईकवर गौरव पाटील. बघूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देण्याचा प्रयत्न करतोय गौरव. हो, उत्कृष्ट बॉलिंग म्हणावी लागेल. जोरदार मारण्याचा प्रहार होता. प्रहार फसतोय, बॉल जातोय. क्षेत्ररक्षक सुमित त्याच्या हातामध्ये. पुन्हा एकदा अमोल. वाईट बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा देण्यात येतोय. नक्कीच
मेन पंच म्हणून काम पाहतोय मंगेश रघुवीर, लाईन पंच भास्कर चोगले, लेग पंच कृष्णा रघुवीर आणि पुन्हा एकदा पंचांचे हात देखील समांतर. धाबा मात्र या ठिकाणी अवांतर येत आहेत. सलग 2 चेंडू 2 वाईट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि जर का लवकर थ्रो झाला असता तर नक्कीच या ठिकाणी रनआउटचा चान्स होता, परंतु एक रन एक महत्वाचा रन या ठिकाणी प्राप्त करताना दिसत आहेत, परंतु एक रनाने काम नाही होणार कारण 5 ओव्हरचा या ठिकाणी सामना आहे. जास्तीत जास्त रनांची गरज आहे. बघूया रन्स किती टार्गेट देण्याचा प्रयत्न आणि पायावर आदलतोय बॉल आणि अशा प्रकारे 1 रन बाईच्या स्वरूपात या ठिकाणी धाव पाहायला मिळतोय. आता मात्र स्ट्राईक जाते ते गौरवकडे. एक चांगलं कमबॅक म्हणावं लागेल अमोलचं, कारण सुमितने केवळ 4च धावा दिल्या होत्या एका ओव्हरमध्ये आणि या ओव्हरमध्ये 4 बॉल झालेले तर अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. बघूया या 2 बॉलमध्ये जास्तीत जास्त रन्स करण्याची गरज गौरवला आहे, कारण रणसंख्या जाऊन पोहोचली आहे ही 10 धावा. नक्कीच व्हाईट बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा देण्यात येतोय. आता मात्र या ठिकाणी एक रनावर समाधान मानावं लागतंय. दोन्ही खेळाडूंना मोठी कामगिरी करण्याची गरज आहे, कारण मागाचा जो गौरवचा तडका होता तो आता काही दिसत नाहीये, कारण गौरवने वैयक्तिक 54 धावा केल्या होत्या मागाच्या पहिल्या मॅच मध्ये. आता मारण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न देखील हा देखील फसतोय. ओव्हर देखील या ठिकाणी समाप्त होते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर तारकापीश या संघाची धावसंख्या झाली आहे 13 धावा. बिनबाद 13. तसेच युट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी कमेंट्स देखील आलेले आहेत. कृष्णा पाटील यांच्याकडून कमेंट्स आलेले आहे की पीसीएल गुड प्लेयर गौरव पाटील. धन्यवाद कृष्णाजी पाटील. त्यानंतर अभय जोशी यांचं देखील कमेंट आलेली आहे. अनिकेत भाऊ कडक खरोखर आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. जे जे युट्यूबच्या माध्यमातून जे मॅच बघत आहे तुमचे देखील आभार, ज्याने ज्याने कमेंट्स केलेले आहेत. नियोजन देखील चांगलं आहे पीसीएलचं, धन्यवाद. आणि आता मात्र या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न जातोय चौकार आणि आतापर्यंत 3ऱ्या ओव्हरमध्ये मला वाटतं पहिलाच चौकार पाहायला मिळतोय मुन्ना बडायली याच्या बॅटमधून. उत्कृष्ट या ठिकाणी बॉलिंगचा एक इरादा होता. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4च धावा दिल्या होत्या सुमितने. आता संघाचं 3रं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय सुमित. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आणि बाद होतोय, रनआउट होतोय मुन्ना डायली. एक मोठी विकेट म्हणावी लागेल तारकापीश या संघाची. आणि नक्कीच आता मात्र जिम्मेदारी आली आहे ती गौरव पाटीलवर. एक मोठी कामगिरी करण्याची गरज आहे, कारण रणसंख्या आतापर्यंत झाली आहे 17 धावा. तो आलाय प्राइड ऑफ हरनाई, ऑल इज गोल्ड कादर मेमन. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मधून मारा करण्याचा प्रयत्न. सुमित समोर आहे तो गौरव आणि व्हाईट बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा देण्यात येतोय. खरोखर चांगल्या प्रकारे या ठिकाणी व्हाईट बॉलचे हे रन्स देखील तितकेच महागात ठरू शकतात. आता मात्र या ठिकाणी गौरवला मोठी फटकेबाजी करण्याची गरज पडली आहे, कारण रन हो जबरदस्त बॉलिंग करण्याचा प्रयत्न. तिचा षटक चालू आहे, पूर्ण करतोय सुमित. रणसंख्या स्थिरावली, रनसंख्या थांबली ती 18 धावांवर. 3रं षटक चालू आहे, पूर्ण करतोय मल्हार एम्पायरचा एक अष्टपैलू खेळाडू सुमित. आणि व्हाईट बॉल पंचांना सारखे सारखे हात वर करावे लागतात आणि सांगावं लागतंय की व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे बीट करण्याचा प्रयत्न असेल सुमितचा. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न आणि टॅप लगावतोय चौकार. पहिला टॅप या मॅच मधला पाहायला मिळाला गौरवच्या माध्यमातून. नक्कीच आता बघूया सुरुवात होते का पुन्हा एकदा चौकार बघण्याची, कारण कालच्या दिवसामध्ये पाहिलं की 24 चेंडू मध्ये 60 धावा केल्या होत्या गौरवने. आता मध्ये तो काही जोश दिसत नाहीये. पाहूया पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न फसतोय आणि नक्कीच या ठिकाणी
ओव्हर देखील समाप्त झाली. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 24. टीम मीटिंग घ्यायची नाहीये कारण अजून 2 सामने बाकी आहेत. प्लीज विनंती असेल, आता वाजले आहेत 5:30, अजूनही 2 सामने बाकी आहेत. लवकरात लवकर फिल्डिंग सजवून बॉलिंगचा ताबा द्यायचा आहे. स्कोर झालेला आहे 24. संघाचं चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय प्रथमेश रघुवीर. समोर आहे तो गौरव. प्रथमेशचा पहिलाच बॉल राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारायचा प्रयत्न असेल. बघूया कशा प्रकारे पहिला बॉल टाकण्याचा इरादा माणूस विचार असेल. आता मात्र अमोलने विश्वास ठेवलाय प्रथमेश्वर आणि बॉलिंगचा ताबा दिलाय. बघूया काय होतंय काय घडतंय तितकंच महत्वाचं आहे. रणसंख्या स्थिरावली. रणसंख्या झाली आतापर्यंत ती 24, लॉस ऑफ 1 विकेट. आणि आता मात्र बॅटचा कडा काही लागत नाहीये. बॅट्स जातोय या ठिकाणी सुमित याच्या हातामध्ये. खरोखर डॉट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा टॅप्स लागण्याचा प्रयत्न. तितकं चांगला क्षेत्ररक्षण या ठिकाणी होताना दिसला, पण नक्कीच या ठिकाणी गुड रन बिटवीन द विकेट. अशा प्रकारे एक रन महत्वाचा रन या ठिकाणी करताना दिसतोय. आता मात्र स्ट्राईक जातीये तो म्हणजे कादर मेमन. एक काफी बडा नाम क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला नक्कीच आपल्याला मिळेल. कादर मेमन एक उत्कृष्ट खेळाडू आणि सगळ्यांच्या सोबत मन मिळावू खेळाडू असा तो कादर. रिव्हर्सिव खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय. बॉल या ठिकाणी पंचांच्या हात समांतर. धावा मात्र या ठिकाणी अवांतर येत आहेत. नक्कीच व्हाईट बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा देण्यात येतोय. पाहूया पुढचा चेंडू कशावर विट. पुन्हा एकदा या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा. सलग 2 बॉल 2 व्हाईट बॉल या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि या ठिकाणी बाद होते, सरळ बाहेर फेकतोय, बॉक्स आउट होतोय कादर. आणि कादर याची जागा सामन्यासाठी नेक्स्ट बॅट्समन बघूया नेमकं कोण येतो हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आता मात्र रणसंख्या झालेली आहे 27 धावा. चौथं षटक चालू आहे, पूर्ण करतोय प्रथमेश. जास्तीत जास्त रनांची गरज आहे कारण सलामीला आलेला जो सेट बॅट्समन ज्याने या PCLच्या 6व्या पर्वामध्ये बॅक टू बॅक 2 हाफ सेंचुरी मारलेले आहेत. गौरव पाटील अजूनही मैदानात दाखल आहे. आता मात्र गौरवला विचार करावा लागेल की केवळ 27 धावा झालेल्या आहेत. कालच्या दिवसामधलं तारकापिश या संघाचं हायएस्ट स्कोर होतं 88 रनांचं. आता मात्र काही लो स्कोर या ठिकाणी पाहायला मिळतोय. 4 ओव्हर झालेत परंतु 27 धावा स्कोर बुक वरती या ठिकाणी झालेले आहेत. पाहूया राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारायचा प्रयत्न. प्रथमेश समोर आहे तो. आता नवीन फलंदाज या ठिकाणी आलाय विघ्नेश कुलाबकर. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारायचा प्रयत्न. आणि आता मात्र या ठिकाणी काय होतंय काय घडतंय अपील केलेली आहे आणि नॉट आउटचा इशारा या ठिकाणी दिलाय. आणि नक्कीच या ठिकाणी चांगल्या प्रकारे गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. एक रन आता मात्र स्ट्राईक दिली आहे ती म्हणजेच गौरवकडे. आता गौरवला आपल्या नावाचा या ठिकाणी गौरव विजय करावा लागेल. बघूया कशा प्रकारे या ठिकाणी बॅटिंग करण्याचा प्रयत्न असेल. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न प्रथमेश. चौथं षटक चालू पूर्ण करतोय आणि आता मात्र या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय नो बॉल. नो बॉलर कुठलाही फायदा उचलता आले नाही परंतु हा 1 रन नो बॉलचा नक्कीच मिळतोय. रणसंख्या जाऊन पोहोचली ती 29. 29 धावा झालेल्या आहेत आणि जातोय टॅप लगावतोय जातोय चौकार. पुन्हा एकदा या ठिकाणी मानेचा प्रयत्न. काय होतंय काय घडतंय औपचारिक दिशेने मानेचा प्रयत्न. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण विकास होतंय परंतु ओव्हर देखील समाप्त झाली. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 34 धावा. 4 ओव्हर समाप्त, रन झाले 34 आणि 2 विकेट्स गेलेले आहेत तारकाविश या संघाच्या. प्लीज लवकरात लवकर खेळवायचं आहे, टीम मीटिंग घ्यायची नाहीये. बॉलर नेम तेजस.
तेजस मॅन फ्रॉम बुरुंडी. आणि आता मात्र या ठिकाणी बॉल टॉट होतोय. नक्कीच या ठिकाणी चांगल्या प्रकारे बॉलिंगचा या नमुना पेश होताना दिसतोय मल्हार एम्पायर या खेळाडूंकडून. बॉल थोडा स्टर्न झाला, ऑफसाईड दिशेने जातोय. वाईड बॉल. इबाद दिवेकर यांच्याकडून सुमित करता आलेले आहेत 100 रुपये. इबाद दिवेकर आणि मानेचा प्रयत्न जातोय चौकार. रणसंख्या जाऊन पोचली ती 39. 39 धावा झालेल्या आहेत. तेजस मॅन फ्रॉम बुरुंडी बॉलिंग करण्यास सज्ज होतोय. मानेचा प्रयत्न तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतं विकास याच्याकडनं, पण गौरवचा काही हालचाल होताना दिसत नाही. शेवटचं षटक चालू आहे, पूर्ण करतोय तेजस. रणसंख्या झाली 39. आणि नक्कीच या ठिकाणी वाईड बॉलचा इशारा. धावसंख्या झाली 40 धावा. पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज होतोय तेजस. समोर आहे तो गौरव. आणि आता मात्र या ठिकाणी बाद होतोय, त्रिफलाचित होतोय, क्लीन बोल्ड होतोय आणि या ठिकाणी तंबूत परततोय तो म्हणजेच तारकापिस्सा कॅप्टन गौरव पाटील. तसेच युट्यूबच्या माध्यमातून देखील कमेंट्स आलेले आहे. सुमित करता महेंद्र रघुवीर यांची. सुमित कडक बॉलिंग, धन्यवाद महेंद्र रघुवीर. त्यानंतर कृष्णा पाटील बेस्ट ऑफ लक तारकाफिश असं कमेंट्स आलेले युट्यूबला. धन्यवाद युट्यूबचे जे या ठिकाणी बघत आहेत त्यांचे देखील या ठिकाणी मी धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो. आणि या बॉलिंगवर आता नक्कीच 1 रन आणि 1 इनिंग समाप्त झाली. 1 इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 41 धावा आणि जिंकण्याकरता 42 धावांचं आव्हान दिलंय ते म्हणजेच मल्हार एम्पायर या संघाला. यानंतरचा सामना असेल मॅच कोणते बघ यानंतर सामना असेल गर्जे बाबा विरुद्ध योगीराज किंग. मी दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती करतो की आपण टॉस का बॉस साठी यायचं आहे. गर्जे बाबाचा कॅप्टन राजेश वाघे आणि योगीराज किंग या संघाचा कॅप्टन पांडुरंग रघुवीर. आपण टॉस का बॉस साठी यायचं आहे. तसेच दत्ता पावसे आणि विनंती करतो की आपण पॅव्हलियन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दत्ता पावसे. तसेच श्रीराम मंदिर व्यवस्थापन समितीचे जे सदस्य या ठिकाणी असतील त्यांना विनंती करतो की आपण पॅव्हलियन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. श्रीराम मंदिर व्यवस्थापन कोळी समाज पाचपंढरी चे पुढारी आहेत त्यांना विनंती करतो जे कोणी या ठिकाणी उपस्थित असतील आणि आपण येऊन बसायचं आहे. तसेच या ठिकाणी संघ मालक आलेले असतील, पारसंघांचे संघ मालक, त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील आपल्या बसण्याची व्यवस्था केलेली आहे, आपण देखील येऊन बसायचं आहे. मॅच स्टार्ट करायची आहे प्लीज. तर सुमित साठी कमेंट्स आलेली आहे जय मल्हार ग्रुप यांच्याकडून. सुमित किरवा शॉट बघायचा आहे तुझी. सुमित लक्ष ठेवायचं आहे, तुझ्यासाठी एक कमेंट आलेली आहे जय मल्हार ग्रुप युट्यूबला. आम्हाला तुझी किरवा शॉट बघायची. किरवा तर बघूया किरवा शॉट कोणती आहे. दादा नक्कीच बघायला मिळेल. त्यानंतर
त्यानंतर हत्तीम हेटे डिंगडॉंग मंडणगड संघ आहे का? नाही दादा, या ठिकाणी आमच्या पाचपंढरी गावच्या लीग मॅचेस चालू आहेत. गाव टू गाव लेवलच्या, अर्थात दापोली तालुका मर्यादित आहेत. तर सॉरी दादा, या ठिकाणी पाचपंढरी चॅम्पियन लीग चालू आहे. आपल्याच तालुक्यातील खेळाडू या ठिकाणी खेळत आहेत. जाऊया मॅच कडे, मैदानाकडे. अमोल वाघे आणि आता मात्र ह्या पहिलाच बॉल विघ्नेश कुलाबकरचा होता आणि वाईट घोषित होतोय. 42 धावांचं आव्हान घेऊन सलामी जोडी मैदानात दाखल झाली आणि पहिला चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय अमोल वाघे याच्या बॅटमधून. चांगल्या प्रकारे सुरुवात झालेली आहे. पहिला वाईट झाला, त्यानंतर पहिलाच बॉल होता तो मी चौकार लगावला. मला एका बॉलमध्ये 5 रनांची बरसात पाहायला मिळते. पाहूया पुढचा चेंडू, राईट आर्म राऊंड द विकेट, बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न आणि नक्कीच या ठिकाणी बॉल डॉट होतोय. उत्कृष्ट बॉलिंग करण्याचा प्रयत्न, कमबॅक करतोय स्वतःला विघ्नेश. राईट आर्म राऊंड द विकेट, बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न आणि फुलटॉस घेण्याचा प्रयत्न, जातोय गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न, सक्सेस होतोय. लेग साइड दिशेने चौकार. उत्कृष्ट खेळी करताना दिसतोय, कारण अमोलला माहिती आहे अमोलचं हे होम ग्राउंड आहे. याच मैदानावर हे रोज सराव करत असतात, त्यांना पुरेपूर या मैदानाचा अनुभव आहे. राईट आर्म राऊंड द विकेट, बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा जातोय कव्हर ड्राईव्ह शॉट, चौकार. सलग 2 चेंडू 2 चौकार लगावलेत. उत्कृष्ट या ठिकाणी चौकार म्हणावं लागेल. आतापर्यंत वैयक्तिक 3 चौकार लगावले आहेत, कारण 42 धावांचं एक तगडं एक सोपं आव्हान दिलंय, ते म्हणजेच तारकाबिश या संघाने मल्हार एम्पायर या संघाला. पुन्हा एकदा जातोय गॅप मध्ये ढकलतोय, चौकार. बॅक टू बॅक 3 चौकार लगावले, टोटल 4 चौकार आलेत आतापर्यंत विघ्नेश कुलाबकर याच्या बॉलिंगवर. पाहूया पुढचा चेंडू कशाप्रकारे बीट करण्याचा प्रयत्न असेल. राईट आर्म राऊंड द विकेट, बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न, विघ्नेश समोर येतो. अमोल वाघे खुद्द कर्णधार मल्हार एम्पायर या संघाचा. आणि आता मात्र या ठिकाणी थोडीशी मिस फिल्डिंग होताना दिसली, परंतु ओव्हर देखील समाप्त झाली आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 18 धावा. बिनबाद 18. 42 धावांचं आव्हान या ठिकाणी दिलंय. 24 चेंडू मध्ये 24 धावांची गरज आहे. 24 बॉल 24 रन. युट्यूबच्या माध्यमातून देखील सुमितचे मित्र मॅच बघत आहेत. पुन्हा एकदा कमेंट सुमितसाठी आलेली आहे की मी सुमितचा भाऊ सँडी कुलाबकर, मला किरवा शॉट बघायची आहे सुमितची, बघूया. आणि आता मात्र सुमितला स्ट्राईक जेव्हा भेटेल तेव्हा आपण नक्कीच बघू. आणि नक्कीच या ठिकाणी सुमितला आता स्ट्राईक मिळाली आहे. चांगल्या प्रकारे कमबॅक केलं आणि नक्कीच गौरव पाटीलचा पहिल्याच बॉल 1 रन काढलेला आहे. जय मल्हार ग्रुप यांच्याकडून कमेंट्स, सुमितचा भाऊ सँडी कुलाबकर यांच्याकडून कमेंट्स आलेली आहे की मला दादा किरवा शॉट बघायची आहे. नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही जे या ठिकाणी लाईव्ह प्रेक्षकन बघत आहेत ते तुमचे देखील आभार व्यक्त करतो. खरोखर त्यासाठीच आपण युट्यूबच्या माध्यमातून जे युट्यूब ठेवलेलं आहे की आपले मित्र मुंबईला आहेत, कोणी इकडे तिकडे आहेत, त्यांच्यासाठी या ठिकाणी युट्यूबची व्यवस्था केलेली आहे. आणि मानेचा प्रयत्न, तितकं चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी होताना दिसलं. नक्कीच 4 धावा रोखल्या आहेत आणि या ठिकाणी 1 रन गुटरणी बिटवीन द विकेट पाहायला मिळते अमोल आणि सुमितच्या माध्यमातून. आणि पंच वाईट घोषित करतायत. मारण्याचा चांगला प्रयत्न होतोय, परंतु वाईट आहे आणि नक्कीच वाईट बॉलचा एक्स्ट्रा रन जातोय. स्ट्रेट ड्राईव्ह शॉट लगावतोय आणि चौकार लगावतोय. उत्कृष्ट या ठिकाणी खेळी करताना दिसतो आपल्या संघासाठी अमोल वाघे. पुरेपूर या जिम्मेदारी पार पडतोय मल्हार एम्पायर या संघाची. फुल टॉस लॉनचा बॉल होता, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आणि आता मात्र या ठिकाणी सुमित बाद होतोय आणि बॅक टू पॅव्हिलियन. आणि नक्कीच या ठिकाणी पहिली विकेट जाते सुमितच्या माध्यमातून मल्हार एम्पायर या संघाची. रणसंख्या जाऊन पोहोचली, रणसंख्या झालेली आहे ती किती 25 ना 25. सुमित याची जागा सामन्यासाठी आलाय. प्रथमेश नॉन स्ट्राईकवर आणि स्ट्राईकवर खेळतोय अमोल.
पुन्हा एकदा मानेचा प्रयत्न तितकं चांगलं क्षेत्ररक्षण जीवेश याच्याकडनं झालं नक्कीच आणि थोडासा ओव्हरथ्रो होतोय परंतु एक धाव एक रन समाधान मानावं लागलंय अमोल आणि प्रथमेशला. आता प्रथमेश स्ट्राईकवर प्रथमच जाणार आहे. बघूया पहिल्यांदा स्ट्राईकवर काही कमाली करतोय का. रणसंख्या जाऊन पोहोचले ती 26 धावा. दुसरं ओव्हर चालू आहे पूर्ण करतोय गौरव. 19 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. 19 चेंडू आणि 16 धावा. आता मात्र मानेचा प्रयत्न आणि ओव्हर आणि ओव्हर देखील समाप्त झाली. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 26 धावा. जिंकण्याकरता 18 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. आणि वाईड बॉल नक्कीच मारण्याचा प्रयत्न रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी होताना दिसलं. नक्कीच चांगल्या प्रकारे या ठिकाणी मला वाटतं एक सोपं आव्हान आहे मल्हार एम्पायरकडे. एक चांगल्या प्रकारे एक रन्स देखील तितकाच महत्वाचा आहे कारण 42 धावांचं एक सोपं आव्हान. यानंतर होणारा सामना असेल गर्जे बाबा विरुद्ध योगीराज किंग. आपण टॉस का बॉस साठी यायचं आहे. पांडुरंग रघुवीर आणि गर्जेबाचा कॅप्टन राजेश वाघे. आणि नक्कीच हळूच काढण्याचा प्रयत्न मग तितकंच चांगलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण होताना दिसलं. एक रन समाधान मानवलं दोन्ही खेळाडूंना प्रथमेश आणि अमोलला. पाहूया पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट जातोय चौकार. उत्कृष्ट शॉट खेळण्याचा प्रयत्न जातोय लेग्सच्या दिशेने. हा सकून चेंडू जातोय सीमारेषेच्या पार चौकार. रणसंख्या झाली आहे 34. पुन्हा एकदा मानेचा प्रयत्न गॅप मध्ये ढकलतोय. पुन्हा एकदा जातोय चौकार. सलग 2 बॉल मध्ये 2 चौकार. बॅक टू बॅक चौकार या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न करतोय प्रथमेश. जयेश बॉलिंग. रणसंख्या झाली आहे जिंकण्याकरता केवळ 4 धावांची गरज आहे. 38 रन झालेले आहेत आणि आता मात्र या ठिकाणी चौकार लागून विजय प्राप्त करतायत मल्हार एम्पायरचा संघ. आणि 3 ओव्हर मध्येच रन चेस केलेले आहेत मल्हार एम्पायर या संघाने. आजच्या दिवसामधील आजचा हा आता सामना चालू होईल तो 9वा सामना असेल योगीराज किंग्स विरुद्ध गर्जे बाबा. पांडू तबीबला विनंती करतो पीसीएलचे अध्यक्ष आणि विनंती करतो की आपण पॅव्हलियन कक्षामध्ये यायचं आहे. पांडू तबीब पीसीएल अध्यक्ष. तब तक बजाव एक संगीत की 2 डीजे. आकाश पावसे जर कुठे असेल तर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. आकाश सुमित पारितोषिक घेऊन जायचंय. सुमित मॅन ऑफ द मॅच कार्ड. तसेच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय मल्हार एम्पायरचा कर्णधार अमोल वाघे. संदीप रघुवीर आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. संदीप रघुवीर प्लीज.
अमोल वाघे आपण युट्यूब दादा जरा कॅमेरा या ठिकाणी फिरवा. मॅन ऑफ द मॅचचा या ठिकाणी मानकरी ठरलाय ज्याने उत्कृष्ट बॅटिंग केली, बॉलिंग केली. मल्हार एम्पायरचा कॅप्टन अमोल वाघे. संदीप रघुवीरांनी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करायचं आहे. धन्यवाद संदीप भाऊ, आपण पहिल्या कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे.